आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या आवृत्तीत 14व्या मराठी चित्रपट महोत्सवाचो उक्तावण सुवाळो लोकसभेत दाखल जाल्ले एसटी विधेयक आनी त्या निमतान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायिल्ली खोस आनीक केरी सत्तरी हांगा जाल्लो रानभाजी महोत्सव. फाटल्या सप्तकांत पणजेंत 14व्या मराठी फिल्म फेस्टिवलाचें उक्तावण जालें. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. हे आसात तांचेच भाशणांतले कांय वेंचीक अंश. गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये म्हणजे असे तीन फिल्म महोत्सव आम्ही आयोजन करतोय, घडवून आणतोय आणि हे पाहण्यासाठी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाहण्यासाठी तरी ग्लोबली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड लोक या ठिकाणी येतात. मराठी महोत्सवासाठी खास करून म्हणजे मराठी कलाकार असेल, प्रोड्युसर असेल, ऑर्गनायझर असेल, ज्येष्ठ कलाकार असेल, हे सगळेजण या ठिकाणी येतात आणि गोवन फिल्म फेस्टिवलसाठीही तशीच खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते. मी खरोखरच म्हणजे संजय शेट्टी आणि त्याच्या ऑर्गनायझिंग टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की आत्ताच महेशजीनं पण सांगितलं की असा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्रामध्ये पण होत नाही आणि तो गोव्यामध्ये आणि इंडिपेंडेंटली करतात. त्यासाठी आजच्या राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या ह्या दिवशी हा महोत्सव मला यायला थोडासा उशीर झाला. बऱ्याच जणांनी म्हणजे त्यासाठी अर्धा पाऊण तास कळ सुचली. माझ्या हाताच्या राख्या बघून आपल्या लक्षात आलं असेल की खूप बहिणी आज घरी राख्या बांधायला घरी आल्या होत्या, त्यामुळे यायला मला उशीर झाला. त्याबद्दल आपली दिलगिरी पण व्यक्त करतो. आणि मी मुद्दामून म्हणजे डॉक्टर मोहन आगाशी यांचं गोव्याच्या सगळ्या लोकांच्या वतीनं आणि गोवा सरकारच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्याला अवॉर्ड पुरस्कार जे गोव्यामध्ये आपल्याला आपलं डेडिकेशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाटक क्षेत्रामध्ये आणि खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाही आपण विशेष करून म्हणजे आपण ज्या म्हणजे सायकेट्रिक या ह्याच्यामध्ये आपण काम करतात, त्यासाठी आपलं पुण्यातलं काम हे सर्वश्रुत आहे आणि त्यासाठी खूप कमी लोक या फील्डमध्ये काम करतात. म्हणजे आणि एकतर दोन्ही क्षेत्रामध्ये फिल्म इंडस्ट्री आणि मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणं तसं खूप कठीण आहे. तशी खूप म्हणजे विशेष करून मेडिकल फॅकल्टी मधले लोक जे एकदा दुसऱ्या सेक्टरमध्ये गेल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून जातात. खूप लोक आहेत तसे. इवन दो इन द पॉलिटिक्स, माझ्यासारखी लोक जे मेडिकल क्षेत्र सोडून पॉलिटिक्स मध्ये आल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून गेलेले आहेत, पण आपण त्या क्षेत्राला विसरला नाही आहेत. पण त्यासाठीही डेडिकेटिव्हली आपण काम केलेलं आहे. त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठीही खूप खूप शुभेच्छा. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. आपण मुद्दामून फक्त वर्ल्ड प्रीमियर आणि बाकीचं फिल्म पाहण्यासाठी आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला खरं वेगवेगळी फिल्म इथं पाहायला मिळेल. गोव्यातील लोक तशी बोलतात कोकणी आणि फिल्म बघायची झाली तरी हिंदी आणि मराठी ते प्रिफर, आणि कम्युनिकेशन करायचं झालं, ट्रान्झॅक्शन करायचं झालं तर ते इंग्लिशमध्ये प्रिफर करतात. त्यासाठी हिंदी आणि मराठी फिल्म पाहणं गोव्यातील लोकांना खूप आवडतात. पण गोव्यातील थिएटर्समध्ये मराठी फिल्म कमी दाखवली जातात. इव्हन मला वाटतं संजय शेट्टी यांनी इनिशिएटिव्ह घेऊन अशा मराठी फिल्म्स गोव्यामध्ये कंटिन्यूस आणण्यासाठी प्रयत्न केले तर गोव्यातील लोक तेही मराठी फिल्म्स बघतील याची मला खात्री आहे. आणि नक्कीच म्हणजे फक्त महोत्सव करण्याऐवजी संजयने इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळी मराठी फिल्म गोव्यामध्ये दाखवण्याचंही प्रायोजन करावं. गोव्यामध्ये जरी थिएटर्स कमी असेल तरी नाट्यगृह खूप म्हणजे 10 ते 12 ठिकाणी अशा पद्धतीचे नाट्यगृह आहेत दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द थिएटर्स आणि इट इज पॉसिबल. मला वाटतं या ठिकाणी आलेले प्रोड्युसर्स, फिल्म फायनान्सर्स याने जर प्रयत्न केला तर एक चांगला प्लॅटफॉर्म गोव्यामध्येही अशा पद्धतीने होऊ शकेल. आम्ही एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, मला वाटतं बरेच जण या ठिकाणी फिल्म शूटिंग करायला बरीच लोक येतात. आम्ही विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या मार्फत आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स फिल्म शूटिंगसाठी करायला द्यायला लागलोय. आणि डेफिनेटली व्हॉट एव्हर द कॉपरेशन्स रिक्वायर्ड फॉर यू फॉर द फिल्म शूटिंग पर्पज इन द गोवा, आवर एंटरटेनमेंट सोसायटी इज रेडी टू गिव्ह यू. आणि एक प्रामुख्याने एक गोष्ट मुद्दामून सांगेल म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये आपलं फिल्म आणायचं असेल तर आय थिंक 50% मॅडम 50% कलाकार गोव्यातले. आमच्या फिल्म फेस्टिवलला कितले 50% कलाकार आमचे काय 30% गोव्यातील लोकांना घेऊन जर तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली तर तुमचं फिल्म आमच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पण तुम्ही कॉम्पिटिशनला आणू शकता.
आणि इवन दो वी आर गिव्हिंग द सबसिडीज फॉर दॅट फिल्म, त्यासाठी गोव्यातील मुलं आणि मुलींना ज्यांना हिरो आणि हिरोईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट असेल. त्यामुळे तुम्ही गोव्यातील कलाकारांना घेऊनही जर फिल्म शूट केलं तर गोवन फिल्म फेस्टिवलसाठी आणि इवन दो द गोवन सबसिडी विच वी आर गिव्हिंग फॉर द मराठी आणि कोकणी, आम्ही फक्त कोकणीसाठीच देतो असं नाही आहे, मराठी फिल्मसाठीही आम्ही सबसिडीज पण देतो आणि अवॉर्डसाठी पण अशा पद्धतीने. पण आमचे टेक्निशियन्स आणि बाकी मुलामुलींना घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे गोव्यातीलही जास्तीत जास्त मुलांना पार्टिसिपेट व्हायला याची संधी मिळेल. परत एकदा म्हणजे या मराठी महोत्सव फिल्ममुळे कितीतरी मराठी कलाकारांच्या बरोबर फोटोशूट करायला मलाही मिळालं. त्यामुळे मी स्पेशली थँक्स फॉर द संजय शेट्टी आणि विन्सेंट ग्राफिक्स. परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. अनुसूचित जमाती खातीर गोंय विधानसभेत आमदारांच्यो जागो राखीव दवरच्यो म्हूण लोकसभेत त्या संदर्भातले विधेयक दाखल जाला. हाचे खातीर मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी खोस उक्तायली. हे आसात मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. या बिला खातीर सगळ्यात पयली गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह होम मिनिस्टर हांचे खूप खूप धन्यवाद दिता. कारण हांव कंटिन्युअसली मुख्यमंत्री जाल्यापासून 2 फावटी रेझोल्युशन गोंयच्या विधानसभेत पास जाले. माझ्या बरोबर आमचे दोन्ही खासदार आणि डेलिगेशन कंटिन्युअसली हो विषय अमित भाई शाह आणि प्रधानमंत्री यांच्या बरोबर फॉलोअप करताले. आम्ही पळयता की एसटीत जर खरो न्याय दिवपाचें जर काम आसत जाल्यार ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच केलां. आमचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ताका एसटी स्टेटस मेळ्ळो आणि आमचे आदले मुख्यमंत्री मनोहर भाई कार्यकाळात तांकां ट्रायबल मिनिस्ट्री मेळून तांचे सगळ्यो स्किमी दिवपाचें काम हे मनोहर भाईच्या कार्यकाळात जालें. 2019 तांकां ट्रायबलाक सगळ्यो स्किमीच्या सयत फॉरेस्ट रायट ऍक्ट दिवपाचें काम हे म्हज्या कार्यकाळात जालें. हे म्हज्या खातीर गर्वाची गजाल आसा. गेली 6 वर्सां कंटिन्युअसली विशयावर लावन दवरिल्लो. फाटल्या 2 फावटी लोकसभेत हे बील आयले पण काँग्रेसीन ताका विरोध करपाचें काम केलें. काँग्रेसीन पास जावना पण आज लोकसभेत पास केले आणि आता हाच्या फुडें राज्यसभेत पास जाल्या पर्यंत कायदो एसटी लोकां खातीर जे रिजर्वेशन सीट पॉलिटिकल रिजर्वेशन जी लास्ट डिमांड उरलेली ती पास जातली. आणि म्हाका दिसता खऱ्या अर्थान जर पळयत जाल्यार एसटीच्यो 100% मागण्यो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच पास केल्ल्यो आसा. त्या वेळी सगळ्या म्हज्या ट्रायबल भाव आणि भयणींचे अभिनंदन करता आणि खऱ्या अर्थान आज तुमच्यो 100% मागण्यो पुराय जाल्याच्या बद्दल हांव आमचे केंद्रीय नेतृत्व हांकांय बी हांव खूप खूप धन्यवाद दिता. आणि परत एकदा हांव म्हाका म्हणटा आसतना खूब बरें दिसतलें की हय डीएनए जो आसा भारतीय जनता पार्टीचो हो एसटी डीएनए आसा, ट्रायबल डीएनए हे म्हणटा आसतना म्हाका गर्व जाता. आमी खंयसरूच कोणाचेर केन्नाय अन्याय करूंक ना हे म्हाका सांगता आसतना म्हाका खोस भोगता. कारण 100% ताका न्याय दिवपाचें जर काम केलां आसत जाल्यार तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच केलां हे सांगता आसतना म्हाका परत एकदा गर्व फील जाता. केरी 70 हांगा रानभाजी महोत्सव जालो. थंयच्यो थळाव्यो आमदार डॉक्टर देविया राणे हांणी ह्या सुवाळ्यांत उलोवप केलें. ह्यो आसात डॉक्टर देविया राणे आणि त्या रानभाजी महोत्सवातले कांय अंश. आमच्या केरी पंचायतीन रानभाज्याचो उत्सव साजरो करपाचो ठरयला आणि आमची हांगा समिती जी आसा जैव विविधता व्यवस्थापन समिती, ह्या समितीन आमची बीएमसीची केरीची समिती ताचे अध्यक्ष आमचे नंदा माजीक, आमचे सरपंच आसा हांगा सुप्रिया, सगळे पंच मेंबर्स आसा, सगळी आमचो महिला वर्ग हांगा आसा. आमची एक्टीव महिला ज्यांनी वेगळे वेगळे सगळे रानभाज्याचो वेगळे वेगळे इनोवेटीव पदार्थ पळयला. भाजी पराठा ते सगळे जालेच पण भाज्यांचे तांणी मोमोज केल्या, भाज्याचे वडी केल्या, भाज्याचे समोसा केल्या. केन्ना म्हणजे येवजू पसून आशिल्ले हे सगळे रानभाज्याचे खूप बरे तरेन केला आणि हे दाखोवन दिता म्हणजे ती महिला कितली सक्षम आणि कितली ॲक्च्युली सक्रिय आसा. म्हणजे तांकां तर एक व्यासपीठ मेळ्ळें जाल्यार बरे पैकी ते आपले घर चलयता ते जालेच. भुरग्यांच्या पोटान कशी भाजी घालची ही तांकां खबर आसा आणि त्या दृश्टीन तांणी ही सगळी भाजी पालो तर आमच्या भुरग्यांक दिली. रोटये बरोबर कोण खावपाना पण ते तर सामोसान मिक्स करून, वडीन मिक्स करून, चकलेन मिक्स करून अशें बनयला. म्हणजे कडेन इतले इनोवेटीव पदार्थ खूब बरें दिसता की आमची ही रानभाजी, आमची हो मातयेचो स्वाद
आमचो हे संस्कृतीची सोबीतकाय हे आमी साजरो करतात आज. आणि हो रानभाज्जेचो उत्सव खूप बरें दिसता. आमी सगळीं मेळून आमची महिला वर्ग मेळून हो रानभाज्जेचो उत्सव जो ह्यो भाज्यो फक्त ह्याच पावसाच्या टायमार मेळटा. आणि आमची जी बायोडायवर्सिटी जी आमची आसा 70 भागात, सह्याद्रीचे सकल आमचे 70 भागो आणि झाडां पालो सगळे हे आमच्या 70 भागान आमकां देवाची कृपा, देवाची देण आणि ही आमी लोकां पर्यंत पावोवपाक जाय. प्रत्येक गोंय राज्याच्या खाची कोनशान आणि गोंयच्या भायरूय बी लोकांक कळपाक जाय आमची ही गोंय राज्याची ह्यो ज्यो भाजीपालो आसा, ही रानभाजी आसा, ताजो स्वाद ताजो हेल्थ बेनिफिट्स कितलो फायद्याचे आसा. सो खूप खूप अभिनंदन पुराय टीमचे, समितीचे आणि आमच्या महिला वर्गाचे. आणि खूप आज एक स्पर्धा घडोवन हाडली आणि सगळ्यांनी खूप खुशयेन भागीदार जाले सगळे लोक. म्हणटकच तांकां परत एकदा अभिनंदन आणि देव बरें करून म्हणटा की अशेंच कार्य करत रावात आणि आमी जाता तितले बेगीन तांकां पणजे हाडून अशीच स्पर्धा आणि अशेंच एक प्लॅटफॉर्म दिवपाचो आमचो प्रयत्न आसता. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मेळुया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.